वाटा असावा असे मी आवर्जून तुम्हाला सांगत असते. तर लहानपणापासून यांना मारुती स्तोत्र, रामरक्षा ही छोटी मोठी स्तोत्र सगळी आली पाहिजेत. आपण पाहतो मुलांना मंत्रपुष्पांजली खडखड म्हणता येत नाही, तर हे आईचं कर्तव्य आहे की त्याला शिकवलंच पाहिजे. हल्लीच्या मुली खूप हे झालेल्या आहेत, काळजीपूर्वक मुलांना शिकवतात हल्लीच्या मुली आणि मुलांकडनं म्हणून घेतात. तर हे संस्कार आपण लहानपणापासून मुलांना घडवले पाहिजेत. आपण पाहतो मुस्लिम लोकांमध्ये मूल 3 वर्षाचं झालं की त्यांना कुराण शिकायला पाठवतात. आपल्याकडे कंपल्सरी असं काही नाही की लगेच त्या मुलांना शिकवायला पाठवलं पाहिजे, असं काही आपल्याकडे नियम नाही आहेत. नंतर ख्रिश्चन लोकांमध्ये रविवारी बरोबर चर्चला जातात, मुस्लिम लोक शुक्रवारी नमाज पढतात. आपल्या हिंदू धर्मातही आपण असा ठराविक दिवस ठेवला पाहिजे की त्या दिवशी आपण देवाला गेलंच पाहिजे. आपला आता देवीचा शुक्रवार आहे, दत्ताचा गुरुवार आहे, पण सगळ्यांनी अगदी कटाक्षाने पाळलं पाहिजे की या दिवशी आपण मंदिरात गेलंच पाहिजे, दर्शन घेतलंच पाहिजे, नतमस्तक झालंच पाहिजे. आमचे सर नेहमी म्हणतात 2 हस्तक 1 मस्तक ठेवा आणि कृष्ण मंदिरात 8 दिवसाला तरी एकदा दर्शनाला या. तर हे आपण मनाने मानले पाहिजे आणि मुलांवर संस्कार घडवले पाहिजेत, हे मला यातून सांगावेसे वाटते. मैत्रिणींनो, आपल्याला माहीत आहे तुम्हाला या माहीत असतील कोण, अपर्णाताई रामतीर्थकर, कैलासवासी अपर्णाताई रामतीर्थकर या ॲडव्होकेट होत्या, वकील होत्या. त्या 1-2 वर्षापूर्वी गेल्या त्या. तर त्यांची भाषणं आजही यूट्यूबवर आहेत आणि आपण इथे पण नांदेडमध्ये पण त्यांची भाषणं ऐकली होती. तर त्या काय म्हणतात, नेहमी त्या सांगतात की मुलींना तुम्ही मुलींप्रमाणे वागवा. आणि त्या नेहमी मुलींच्या आयांना दोष देतात. आयांनी कपडे चांगले घातले पाहिजे, आयांचं बघूनच मुली कपडे चांगले घालतील, आयांचं अनुकरण मुली करतात. तर ते नेहमी आईला दोष देतात, मुलींच्या आईला. तुम्ही अपर्णाताई रामतीर्थकर अतिशय परखडपणे बोलायच्या, तुम्ही सगळ्यांनी भाषणं ऐकली असतील किंवा अजूनही त्यांची भाषणं यूट्यूबवर आहेत, ऐका तुम्ही. तर त्या नेहमी सांगतात की मुलींना मुलींप्रमाणे वागवा. काही काही घरांमध्ये कसं असतं, मुलगी अभ्यासात हुशार आहे, चल तू की नाही स्वयंपाकघरात तुला काम आलं नाही तरी चालेल, बाकी सगळं काही आलं नाही तरी चालेल, पण तू फक्त काम कर, अभ्यास कर, मोठ्या पदावर नोकरी कर, म्हणजे झालं. आता काय कामाला तर काय बायका मिळतात, तुला बाकीची कामं आली नाही तरी चालेल. पण त्या अमरनाथाई म्हणतात हे अगदी चूक आहे. मुलींना थोडंफार तरी घरातलं काम आलं पाहिजे आणि मुलींची वृत्ती ही स्त्रीचीच असली पाहिजे, तिची पुरुषी वृत्ती असू नये. आईने मुलींना पुरुषाप्रमाणे वागवू नये, मुलाप्रमाणे वागू नये, मुलीप्रमाणेच वागवावं. कारण जेव्हा लग्नाच्या बाजारात मुलीचं वय येतं, लग्नाच्या वेळेस एका मुलाशी तिचं लग्न होतं. त्या मुलाची मुलगा म्हणजे पुरुष वृत्तीचा मुलगा, आणि ही मुलगी तिची ही वृत्ती पुरुषी, लहानपणापासून तिला ते पुरुषी वृत्ती सवय झालेली असते. मग ह्या दोन्ही पुरुषांचे म्हणजेच ह्या मुलीचे आणि त्या मुलाचे लग्न झाल्यावर अर्थातच त्यांचे विचार जमेनासे होतात. त्यामुळे घटस्फोटाकडे यांचा कल जातो. तर अपर्णाताई आवर्जून सांगतात की मुलींना मुलींप्रमाणे वागवा, मुलांना मुलांप्रमाणे वागवा, हेच या ह्याच्यातून सांगत असतात. माझी आजी तर नेहमी म्हणायची बरं का की जरी कलेक्टर जरी बाई असली तरी तिने घरातलं सगळं काम केलं पाहिजे आणि नवऱ्याचा प्रेमाचा मार्ग हा पोटातूनच जात असतो, त्यामुळे स्वयंपाक हा बाईला आलाच पाहिजे. आता हल्लीच्या मुली खूप हुशार झाल्या आहेत, बाहेरची कामही करतात, स्वयंपाकही करतात आणि सगळं मॅनेज करतात व्यवस्थित, अगदी आपल्याला माहीत आहे. या कलेक्टरचा विषय निघाल्यावरून मला एक आठवतं, आपल्या या औरंगाबादच्या कलेक्टर आहेत अंजलीताई धानोरकर, बहुतेक त्या नांदेडच्याच आहेत, त्यांचं नांदेडचं सासर आहे. त्यांचा उल्लेख मला इथे आवर्जून करावासा वाटतो. त्या काय म्हणतात की त्यांना एका भाषणामध्ये लोकांनी विचारलं की तुम्हाला सर्वोच्च आनंद केव्हा झाला, तर त्या सांगतात मला आयुष्यात 2 वेळेस सर्वोच्च आनंद झाला. केव्हा, तर एकदा जेव्हा की मी तहसीलदार झाले, परीक्षा देऊन माझी तहसीलदार म्हणून निवड झाली आणि त्या पदावर माझी नियुक्ती झाली, त्या दिवशी मला सर्वोच्च आनंद झाला आणि मी रात्रभर झोपू शकले नाही. आणि दुसरा सर्वोच्च आनंद केव्हा झाला, जेव्हा मी एका बाळाची आई झाले, तेव्हा मला सर्वोच्च आनंद झाला, असं त्यांनी सांगितलं. तर हे सांगण्याचं मुद्दा कारण त्यांनी सांगितलेलं आहे की जेव्हा मी मुलाची आई असते घरामध्ये, तेव्हा त्या मुलाची मी आई असते, नवऱ्याची पत्नी असते, सासू सासऱ्यांची सून असते आणि दीर नंदांची वहिनी असते. त्यामुळे मी घरातील कामे अगदी कटाक्षाने पाळते. मी भले स्वयंपाकघरात जाऊन बराबर स्वयंपाक करणार नाही किंवा झाडू काढणार नाही, पण सगळ्यांच्या वेळा सांभाळून, बाईने जरी स्वयंपाक केला तरी सगळ्यांचे डबे वगैरे करून, सगळ्यांच्या वेळा सांभाळून, सगळ्यांचं देऊन मग मी माझ्या कामाला बाहेर निघते. म्हणजे घरातली ही जी तिची जबाबदारी आहे ती पूर्णतः पाळते. आणि मग मी जेव्हा ऑफिसमध्ये असते, टेबलवर बसते,
तेव्हा मात्र मी काय करते, पूर्णतः घरातलं सगळं विसरून जाते आणि मग ऑफिसमध्ये मन गुंतवते आणि सगळे निर्णय बरोबर घेते. तेव्हा मला घरातले विचार मुळीच येत नाहीत. म्हणजे ऑफिसमधल्या गोष्टी ऑफिसमध्ये आणि घरातल्या गोष्टी घरात असं मी ठरवते. तर मैत्रिणींनो, त्या सांगतात की काही काही महिला काय करतात, ऑफिसमध्ये ताण असतात आणि त्या बाहेर बॉसिंग करत असतात, घरात आल्यावर सुद्धा त्या बॉसिंग करतात, नवऱ्यावर ओरडाआरडा, मुलांवर ओरडाआरडा. त्यामुळे काय होतं, घरातील वातावरण बिघडून जातं आणि मग त्यांच्यामध्ये खटके उडायला लागतात. तर त्या आवर्जून सांगतात मैत्रिणींनो की तुम्ही असं करू नका. घरामध्ये जे भांडणं होतात त्याचंही हेच कारण आहे. तर बाहेरच्या गोष्टी बाहेर ठेवा आणि घरातल्या गोष्टी घरात ठेवा, असं त्या आवर्जून सांगतात. मैत्रिणींनो, मध्यंतरी मी एक माझी कथा लिहिली होती बरं का. त्या कथेचं नाव होतं मुला